हॅलो. पुन्हा एकदा ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काहीच्या या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि तुम्हाला माहिती आहे, आता ही खरं तर आपली प्रॅक्टिस झाली आहे, सवय झाली आहे की सोमवार, बुधवार, शुक्रवार दुपारी 4:30 वाजता आपण एकमेकांना भेटतो आणि खूप छान गप्पा होतात. अमेझिंग मजा येते. आत्तापर्यंतचे सगळे भाग मला खूप काय काय देऊन गेलेत आणि आजचा भाग हा मी खूप दिवसांपासनं माझ्या ह्या पाहुणीची वाट बघतेय. कारण ही पाहुणी अशी आहे, जी एक पॉवर हाऊस आहे, जी उत्तम सिंगर तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती एक अतिशय अतिशय गोड व्यक्ती आहे, माणूस आहे. माझी तिची भेट झाली मित्रांनो काही एका एका वर्षापूर्वी. आणि आम्ही भेटलो आणि ऑफकोर्स मी तिची फॅन होते पहिल्यापासून. तुमच्यासारखीच मी सुद्धा तिची गाणी खूप मनापासून ऐकली होती. बट नाव आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड की मी अभिमानाने म्हणू शकते की ती माझी मैत्रीण आहे. त्यामुळे अशा या माझ्या मैत्रिणीला मी आपल्या शोवरती बोलावलं आहे आणि तिचं नाव अर्थातच शाल्मली खोलगडे. मी तिला ॲड करायचा प्रयत्न करते. आय एम शुअर ती आपल्या सगळ्यांना आज खूप काय काय इंटरेस्टिंग गोष्टी सांगेल. मी खूप उत्सुक आहे तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी. शालिम्याव. आय होप मी शाल्मलीला ॲड करू शकेन. मी ट्राय करते आहे आणि मला कळत नाही आहे ते का होत नाही आहे. शाल्मली, मी तुला ॲड करायचा प्रयत्न करते. खूप धपाधप आपल्या शोमध्ये लोक जॉईन होत आहेत. तू आम्हाला जॉईन झाली आहेस का? त्यामुळे प्लीज प्लीज आपण मी उत्सुक आहे तुला इकडे बघण्यासाठी. आऊ, खूप लोकांच्या लाईव्हच्या रिक्वेस्ट आहेत, 52 लोकांच्या. ओ गॉड. ओके, पण मला फक्त शाल्मली हवी आत्ता इकडे. येस, आय थिंक आय हॅव गॉट अ. वेटिंग फॉर शाल्मली याव टू जॉइन अस. हाय हेलो गर्ल. हाय वाव ग्रीन लव इट क्या बात है मस्त दिसतेस. तू कशी आहेस? आपण किती दिवसांनी एकमेकांना बघतो आहोत. हो मी बरी आहे ग. मी जितकी छान असू शकते त्याच्यापेक्षा मी एफर्ट घालून अजून छान व्हायचा प्रयत्न करते. आय एम शुअर आपण सगळेच ऍक्च्युली हाच प्रयत्न करतो आणि सगळा हा जो घाट घातलाय ना आपल्या मित्रांची गप्पा मारायचा, तो तेवढ्यासाठी घातलेला आहे. कारण किती म्हटलं तरी ही गोष्ट खूप कठीण आहे. आपण सगळेजण एका कठीण फेज मधनं जातोय. या लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट. आज आपण खूप दिवसांनी भेटलोय तर आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल बोलूया. यू येस लुक गॉर्जस ॲज ऑलवेज. थँक्स. मी पर्पसली तुझ्याशी बोलायचं म्हणून मी थोडा मेकअप वगैरे केलाय. हा हो नाहीतर अशी काय मी शाल यू नो की तुझं काय 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 मी इतकी काय सजून सॉरी, तू वगैरे बसत बोलत होती नाहीये कधी. घरी. सो तुझे फॅन्स प्रचंड प्रमाणात इकडे आता आपल्या चॅटमध्ये ऑलमोस्ट 1000 पेक्षा जास्त माणसं आहेत. यू नो, ये आय आय नो यू सो यूज टू दिस 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 ह्यूज क्राऊड. जेव्हा कधी तुझ्या कॉन्सर्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा मी हो त्या व्हिडिओज मध्ये असं बघितलंय की लोकांसमोर पीपल आर परफॉर्म क्रेझी. करणं हे हा
चाल तुझा नेटवर्क, मला तुझा व्हिडिओ दिसत नाहीये, तू बफर होतीयस. हम्म, तुझा आला आला या आय कॅन सी. आले ना परत. येस येस. हा, तर मी म्हणत होते की हा जो असा व्हिडिओवरती परफॉर्मन्स असतो ना, तो मला खूप असं ओ माय गॉड, लोक कुठे आहेत, म्हणजे दिसतंय की लोक हजारावरती लोक आहेत, पण कुठे आहेत ती, कुठे आहेत असं होतं. पण ते येस, आहेत. ते आहेत. ते आहेत. आय एम सो हॅपी टू सी यू. तुझ्यामध्ये एक वेगळी काहीतरी एनर्जी आहे, पॉवर आहे. आय ऑलवेज टोल्ड यू की इट इज ऑलमोस्ट कॉन्टेजियस. म्हणजे तुझ्या आसपास अख्खं जग इट जस्ट गेट्स ब्राईटन्ड. तू एकदा काहीतरी बोललीस किंवा नुसती हसलीस तरी. हे ये कहाँ से आता है ये सब? असं असं नाही सांगता येणार मला. मी खरंच म्हणजे तू हा म्हणजे खरंच हा प्रश्न होता तुझ्या मुलाखतीतला, का नुसतं तू असं वा वा असं म्हणालीस? मी हॅलो, मी आन्सर नाही 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 नाही, करणार. बट ऑनेस्टली नाही नाही, पण ऑनेस्टली मला मला खूप छान वाटतं वेन एव्हर यू आर अराउंड मी किंवा आय एम अराउंड यू. हे खोटं कौतुक किंवा मुद्दाम तोंडावर बोलायचं म्हणून मी बोलत नाहीये. पण देर आर व्हेरी फ्यू पीपल लाईक यू की जे नुसते खोलीत आले तरी ती खोली एकदम अशी लाईटने भरून गेल्यासारखी वाटते. Oh, thank you, Spruha. I'm so happy that I make you feel like that. Karan, this just is making me very happy. That I thank you. Bas, thank you. चल मला आज आपण जे बोलणार आहोत, मी तुला म्हटलं तसं आज आपण शक्यतो या डिप्रेसिंग काळाबद्दल बोलूया नको, कोरोना रिलेटेड. पण आय एम शुअर माझ्यासारखंच अनेक लोकांना तुझ्याबद्दल काही काही प्रश्न आहेत आणि ते मला तुला विचारायचे, बिकॉज इतकी महिन्यांची दिवसांची आपली ओळख आहे, पण तरी सुद्धा अजूनही मला तुझ्याबद्दल खूप गोष्टी माहिती नाहीये. मी तुला डायरेक्ट एक पॉवर हाऊस म्हणून बघितलंय आणि कधी कधी मला असं होतं की ओ माय गॉड, ये ये मुझे जानती है, ये लड़की ये मेरी दोस्त है. तर असं असा फील येतो. त्यामुळे आज मला असं वाटलं की या लेट्स टॉक अबाउट दॅट, की कसं होतं. म्हणजे आज तू आम्हाला एक फेमस सिंगर म्हणून दिसतेस जिने स्वतःची एक पोझिशन मराठी असेल किंवा हिंदी असेल चित्रपटसृष्टीमध्ये तयार केली आहे. बट आय एम शुअर की हा प्रवास इतका सोपा नाहीये. सो वेर डिड ऍक्च्युली दिस होल थिंग स्टार्टेड? अम, मी कॉलेजमध्ये असताना, म्हणजे 12वीत वगैरे असताना, मी ठरवलं की मला म्युझिक करायचंय. कारण त्याआधी मला खूप असं कन्फ्युजन होतं, अरे काय करायचं, आणि आई बाबांना खूप कन्फ्युजन होतं ही मुलगी काय करणार ही. कारण मला ड्रॉइंग करायला पण आत्ताही खूप आवडतं, नाचायला आवडतं. मी कथ्थक शिकत होते तेव्हा, आणि NSD मधनं ऍक्टिंगचं पण केलेलं. तर आईला वाटत होतं, बाबांना अजूनही वाटतं की ही ऍक्टिंग करणार, बघ ही मुलगी ऍक्च्युली ऍक्टरच आहे पण आता गातीये वगैरे असं. बाबांना काय खूप सांगतेस? विश्वास. तर असं सगळं असताना मग मी 12वीत एका कॉम्पिटिशन मध्ये मला असं जाणवलं की गाताना मला जो आनंद मिळतो ना, तो काही दुसरं करताना तितका मिळत नाही. आणि आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी बिग टेल दॅट दिस इज व्हॉट आय नीड टू परस्यू. तर आय डिसाइडेड की बस हे करायचं. ते कसं करायचं, आपण काय फेमस होणार का, आपण 5 लोकांसाठी गाणार का 5,000 लोकांसाठी गाणार, ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण हे करायचं इतकं माहिती होतं. मग एका पाठोपाठ एक गोष्टी ज्या येत गेल्या, ऑपॉर्च्युनिटीज ज्या येत गेल्या, त्या मी खरंच असं आईचा शब्द आहे हा, अगदी झोकून देऊन करते मुलगी. तर तसं. So तर आय sweet. थिंक आय थिंक तो शब्द आईचा माझ्या डोक्यात असतो की ही असं म्हणायची, शी शुड नेव्हर स्टॉप सेइंग दॅट, यु नो. इवन नाव आय वॉन्ट हर टू से दॅट माझी मुलगी झोकून देऊन करते. आणि त्याच्यामुळे आय थिंक खूप ज्या ऑपॉर्च्युनिटीज मे बी छोट्या होत्या त्या पण मॅग्निफाय होतात, कारण वेन यू गिव्ह युअर 100% इन टू एव्हरीथिंग. आणि असंच एकदा काहीतरी करताना अमित त्रिवेदीच्या स्टुडिओमध्ये माझा मित्र काम करत होता, आणि त्याचा मला फोन आला हा. की अमित त्रिवेदीला एक फ्रेश व्हॉइस हॉलच्याकडे काही डेमोज वगैरे आहेत का रेकॉर्ड केलेले. आणि त्यावेळेस मी अमेरिकेला शिकायला म्हणून जायचं म्हणून डेमोज इंग्लिशमध्ये रेकॉर्ड केलेले, कारण की मला
तिथपर्यंत जाणं खूप एक्सपेन्सिव्ह होतं, म्हणून मी डेमोज रेकॉर्ड करून पाठवलेले. तर तेच डेमोज मी अमित त्रिवेदीला पण पाठवले आणि त्याला आवडले आणि त्यांनी मला बोलवलं आणि परेशान गाऊन घेतलं आणि नंतर मला म्हणाला की आता बाई कुठे जाऊ नको, अभ्यासाला वगैरे, अभ्यास वगैरे सोडून दे आता सेट हो गई वगैरे. वाव. तर असं सगळं झालंय. म्हणून माझं ते असं ना दिल में मेरे था कि यार मेरे को आई हैव टू स्टडी ब्रो, वो मेरे लाइफ का एक करना है मेरे को, क्लासरूम में बैठ के टीचर म्युझिक का लेसन पढ़ा रहा है. म्हणून मी ते बर्कलीला वगैरे गेले लास्ट इयर. पार्टली वॉज बिकॉज इट वॉज पार्ट ऑफ माय बकेट लिस्ट की मी जाऊन मी शिकणार म्युझिक एका क्लासरूम मध्ये. म्हणजे माझ्याहून अर्ध्या वयाची मुलं होती त्या क्लासमध्ये, पण इट वॉज अमेझिंग. पण मी आता पुढचं माझं तुला तेच विचारायचं होतं. म्हणजे माझ्या डोक्यात जे आता आपलं बोलणं चालू असताना येत होतं ते हेच होतं की मी असं कुणीही बघितलं नाहीये जे आपल्या करिअरमध्ये एका स्पेसिफिक स्टेजला पोहोचल्यानंतर, इतका सक्सेस मिळाल्यानंतर, इतक्या सगळ्या गोष्टी आसपास चालू असताना ते सगळं थांबवून ती रिस्क घेऊन एखादी गोष्ट ज्याच्यात आपल्याला ऑलरेडी सक्सेस मिळालाय ती आणखीन शिकूया या ड्राईव्हने कोणीतरी गेलं. इट्स सो अमेझिंग शाल्मली की तू हे सगळं चालू असताना एक गॅप घेऊन बर्कलीला गेलीस, तिथे तू तो कोर्स केलास, परत आलीस. काय एक्झॅक्टली तेव्हा डोक्यात आलं? असं एकदाही सेकंड थॉट आला नाही की परत आल्यानंतर हे मोमेंटम राहिलं नाही तर मी काय करणार? नाही, खरं आहे. आणि त्याचमुळे इतके वर्ष लागली मला तो डिसिजन घ्यायला की मी जायला पाहिजे आणि बघायला पाहिजे, काय होईल ते होईल. आल्यानंतर परत झिरो पासून चालू करायला लागलं तर लागलं, काहीतरी आपण शिकूनच आलोय. पण ऍट द सेम टाइम आय थिंक इफ आय हॅड टू वे what I was losing and what I was gaining by that education, आणि एज्युकेशन इन जनरल, मी खूप अशी रेस्टलेस असते इन जनरल. मला असं काहीतरी जमायला लागलं किंवा हे चांगलं येतंय, सगळेजण वावा करतायत, वा किती छान किती छान किती छान, की मग मला वाटतं की काहीतरी चुकतंय इकडे, इतकं वावा नाही व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मसाला घालायला पाहिजे. सो आय हॅव दिस कॉन्स्टंट लाईक नाही, आता तिथे उडी मारली पाहिजे, त्याच्यानंतर तिकडे, मग तिकडे, मग तिकडे. आणि आय थिंक दॅट अँड कपल्ड विथ दॅट, बाबा इज ऑलवेज ऑफ द ओपिनियन की एज्युकेशन तुमचं तुमच्या लाईफ लॉंग चाललंच पाहिजे, वेदर इट्स ऑन युअर ओन, तुम्ही रिडिंग करताय किंवा कोणाकडनं शिकताय किंवा कसल्याही. माय इंटरनेट इज amazing, as you can see. Thank you very much. थोडासा issue. Yes. Award winning internet connection. Now I can have me. Okay. तर I think somewhere the stuff that my parents have said around me is like, Right. It's guiding me to make a lot of decisions in my life. I think that education is definitely one of them. मी याच्या बाबतीत नक्की रिलेट करू शकते, कारण जसं तू म्हणालीस तसं माझ्या पण आईबाबांचा हे खूप ह्यावरचा फोकस खूप क्लिअर होता की एकतर तुम्ही जे करताय ते तुम्ही खूप मनापासून आणि जसं तू म्हणलीस की झोकून देऊन तसंच केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे करता आहात त्याच्यामध्ये यू शुड ऑलवेज ट्राय टू बी ऑर टू गिव्ह युअर बेस्ट. मग ते होणार आहे की नाही होणार आहे ही पुढची गोष्ट येते. सो मला शाल्मली सांग की तुझं एज्युकेशन कसं होतं? म्हणजे तू मराठी मीडियम मध्ये होतीस, इंग्लिश मीडियम मध्ये होतीस, तू कुठे शिकलीस? तुझं कॉलेज, तुझ्या या सगळ्या गोष्टी कशा होत्या? मी पवईत माझा जन्म झाला. माय गॉड, पवईत माझा जन्म झाला. ओके, दॅट जस्ट साउंड्स लिटल फन. पवईत माझा जन्म झाला. एनिवे, पण मी पवईची मुलगी आहे आणि इंग्लिश मीडियम हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये 1st to 10th केलं. आणि मग सेंट झेवियर्स, बीटी वाला सेंट झेवियर्स मध्ये मी पूर्ण 5 year ग्रॅज्युएशन, BA इन ग्रॅज्युएशन, एन्शियंट इंडियन असा माझा टॉपिक. येस, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता. आणि त्याची पण स्टोरी एकदम अशी की प्लीज मला सांग. हा, तर माझी ती सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि एन्शियंट इंडियन कल्चर, आणि फायनली TY मध्ये करायला लागतो ना सब्जेक्ट. तर आय चोज एन्शियंट इंडियन
इंडियन कल्चर, कारण मला प्रचंड वाचायला आवडायचं. वेदर इट वॉज आर्ट अँड आर्किटेक्चर, लिटरेचर और फिलॉसॉफी वगैरे वगैरे. मला सगळे पेपर्स मी जाऊन फर्स्ट दिवशी टीचरला सांगितलं, बघा मला काय मार्क वगैरे मिळवायचे नाहीयेत, मला नुसतं तुमचे लेक्चर खूप आवडतात आणि मला खूप आवडतं, तर म्हणजे तुम्ही मार्कांवरती प्लीज जाऊ नका वगैरे. तर त्या म्हणाल्या, अरे वा, मला स्टुडंट मध्ये प्लीज प्लीज वा, आज असून स्टुडंट मिळाले असते तर वगैरे. म्हटलं वा, मॅम रडल्या असतील, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल हे ऐकून की असा एक कोणतरी स्टुडंट आम्हाला मिळालाय जो हे म्हणतो की मार्क बिर्क ठीक आहे पण मला तुमचं लेक्चर ऐकायचंय. दॅट सो क्यूट. मॅडम ना मी जाऊन सांगितलेलं, राधा मॅम आणि राणी मॅम अशा 2 मॅम्स होत्या माझ्या. आणि शायल तुझा आवाज नाही, तुझा आवाज परत गेला मध्येच. थांब, तुझा आवाज येत नाहीये. मी तुला परत ऍड करते. मी तुला परत. सो शाल्मलीशी आपण गप्पा मारतोय. मी तिला परत ऍड करायचा प्रयत्न करते 2 मिनिटात. मला या गप्पांमध्ये अजिबात खंड पडलेला नकोय, कारण ती काय काय फॅन्टॅस्टिक गोष्टी सांगते आणि मला खूप मजा येते. या सगळ्या गोष्टी ती माझी मैत्रीण असून सुद्धा मला माहिती नव्हत्या आणि आज या निमित्ताने तिला जाणून घ्यायची संधी मला मिळाली आहे. सो आय एम सो ग्लॅड अबाउट इट. ये आता हेलो. येतोय का आवाज? नो. हा, थोडासा येत आहे आता. आज येतोय? शाल्मली बोल काहीतरी. नो. थोडासा येतोय. येस, आता येतोय पण मध्येच जातोय पण. स्थित एकदम नाही. आता येतोय पण थोडासा प्रॉब्लेम आहे नेटचा, बट स्टील यू आर ऑडिबल ना. ओके, यू नो व्हॉट, आय एम गोइंग टू सिट लाईक दिस. असं चालेल? आता येतोय का? हा, आय थिंक दिस इज बेटर. ना. येतोय? हा, येतोय येतोय पण नेटवर्क लॅग आहे शाल्मली थोडासा आपल्याला. व्हिज्युअलला इश्यू नाहीये, ऑडिओला प्रॉब्लेम. काय काय मला नाही तुझं ऐकू आलं आता. प्रॉक्सिमिटी टू राउटर वगैरे असं बघतीये आता. येतोय का? हो, पण आता तुझं व्हिज्युअल गेलंय आणि हा. येस. या, लेट्स ट्राय. बोल. नेटवर्कचा इश्यू आहे आणि आपल्या एका मागच्या लाईव्हला पण असं झालं होतं की थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण अनेक लोक आता सध्या लाईव्ह करत असतात, जात असतात लाईव्ह. सो प्रॉबिलिटी आहे की शाल्मलीच्या पण लाईव्हचा थोडासा, तिच्या इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण तरी आपण तिला ऍड करणार आहोत. हॅलो, चेक चेक 1 2. येस. ये आलेला आहे, जमतय जमतय, आवाज काढायला जमतंय जमतंय, ताईनं जमतंय. हा, तर आपण काय बोलत तर होतो? तू सांगत होतीस की तू झेवियर्स मध्ये एन्शंट इंडियन कल्चरच्या लेक्चरच्या बाईंना इम्प्रेस केलंस. येस.
तर मग असं खूप लोकांचं, म्हणजे माझ्या आई बाबांना पण प्रश्न होता, पण तिला जॉब वगैरे काय मिळेल आणि काय जॉब करेल ती वगैरे. आणि आई बाबा त्यांना म्हणायचे तेव्हा की ती बघेल काय जॉब करायचं, तिने काहीतरी विचार करून घेतला असेल सब्जेक्ट, पण असा Correct. काहीच माझा विचार नव्हता जॉब वगैरे काय मिळेल. पण इन जनरल जेव्हा मी म्युझिक करायला लागले, म्हणजे मी छोटे छोटे ऑडिशन्स द्यायला लागले. जसं मी एक ऑडिशन एका कॅबरे साठी दिलेली, जिव्याहून एक ट्रूप आलेला आणि त्यांनी असंच ऑडिशन ठेवलेली, तर मी जाऊन ऑडिशन दिली आणि मला एक पार्ट मिळाला. तर त्या ऑडिशन साठी मला 4 दिवस पुण्याला राहायला लागायचं. आणि मग फ्रायडे सॅटर्डे संडे मी आउट ऑफ द ब्लू नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये गायचे. तर त्या आंटी आमच्या बिल्डिंग मधल्या, त्यांनी एकदा आईला विचारलं, तर शालू क्या कर रही है अभी? आई म्हणाली वो म्यूजिक कर रही है. तो जॉब वगैरह होगा ना उसका, और म्यूजिक से कैसे होएगा? नहीं वो कर रही है. और अभी आता आंटी से गलती बंद अभी अभी आंटी कुछ नहीं. तर Correct. असं सगळं झालंय की एक एक गोष्टी अशा छान मिळत गेल्या करायला. मिळाला मला. आणि आय थिंक कल्चरल एक्सपिरियन्स आय थिंक रिअली रिअली मॅटर. आणि ते लॅटवियन ट्रूप बरोबर काम करताना कसं एक म्हणजे एक कॉस्ट्युम डिझायनर पण एका रूम मध्ये बसून आमच्या समोर कॉस्ट्युम बनवायची, आमचीच कॉस्ट्युम. आणि Wow. एका फ्लोअरवरती डान्स, खालच्या फ्लोअरवरती म्युझिक रिहर्सल होती, आणि त्याच एका खोलीत आम्ही सगळेजण राहायचो. तर एक लोक कशा वेगवेगळ्या कल्चर्समध्ये काम करतात. आता इथे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पण आपल्या इंडियामध्ये बॉलिवूड मध्ये लोक खूप वेगळी काम करतात, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळा, ऍड इंडस्ट्रीमध्ये गायचं असतं तेव्हा तो कल्चर खूप वेगळा आहे. पण ह्या सगळ्या काहीतरी शिकण्यासारखं खूप आहे. आणि दॅट्स आय थिंक होल्ड्स अ लॉट ऑफ व्हॅल्यू टू मी, की लर्निंग फ्रॉम द कल्चरल डिफरन्सेस. डेफिनेटली. पण शार्पली मला काय अमेझिंग वाटतं माहितीये का, की तुझं अपब्रिंगिंग जे आहे ते आमच्यासारख्याच पद्धतीच्या घरातनं झालंय. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी घरामधनं तू सुद्धा आलीयस. आणि आता ज्या स्टेजला तू पोहोचलीस किंवा स्वतःला नेऊन ठेवलंयस, इट हॅज बीन क्वाईट अ लॉंग जर्नी. ऑफकोर्स ते काही केक वॉक नाहीये तुझ्यासाठी. जरी तू मगाशी सांगताना म्हणालीस की पहिलं गाणं खूप सहज मिळालं, अमित त्रिवेदीच्या कडचं जे पहिलं गाणं होतं तुझं परेशान, ते तुला खूप सहज मिळालं असं तू आत्ता म्हणताना म्हणालीस. पण आय एम शुअर इट्स नॉट बिन अ केक वॉक. कारण एक पहिलं गाणं हिट झालं, पण व्हॉट नेक्स्ट? कारण आपण पण आपल्या स्वतःकडनं वेगवेगळ्या अपेक्षा करायला लागतो. आणि त्या स्टेजला गेल्यानंतर ते मेंटेन करणं हे एक खूप टेन्शनचं पण काम असणार. कारण असं म्हणतात जसे जसे तुम्ही पायऱ्या चढता यशाच्या, तसे तसे तुमच्या समोरचे चॅलेंजेस पण वाढत जातात. आणि आपल्यासारख्या घरातनं आलेली एक मुलगी, जिला या सगळ्याचं कदाचित तितकीशी माहिती नाहीये, ती तिच्या पायावरती या सगळ्यामध्ये कशी उभी राहिली? नाही, त्याच्या तो एक कॉन्स्टंट स्ट्रगल आहे. म्हणजे द डे परेशान रिलीज झाला आणि 3-4 वर्ष गेली आर्टचे, एका पाठोपाठ एक गाणी मिळत गेली. मग गाणी तितकी आली नाहीत. मग लोकांचे प्रश्न असतात, आपका गाना क्यों नहीं आ रहा है, आपका अगला गाना कब आएगा, आप डान्स नंबर कब गाओगे, आप स्लो नंबर क्यों नहीं Oh God. गाते, वगैरे वगैरे वगैरे. असे खूप प्रश्न असतात लोकांचे. आणि त्यांना वाटतं की हा आपला चॉईस आहे, हा माझा चॉईस नाही, माझा चॉईस आहे की मी स्लो गाणी जास्त नाही गाते वगैरे वगैरे. पण इट्स अ लॉट टू डू विथ दी ऑपॉर्च्युनिटीज जे आपल्याला मिळतात ऍट दॅट टाइम. आपण त्या फेज मध्ये आहोत की नाही. लाईक फॉर मी, मला असं खूपदा होतं की मी जे आता करतेय, आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग दॅट आय एम गेट टू, पण ऍट द सेम टाइम एम आय हॅपी डुईंग इट, हा मला मी स्वतःला विचारत असलेला हा कॉन्स्टंट प्रश्न असतो की ह्याच्यात डेफिनेटली मोस्टली लोकांना आवडत असेल हे
ही लोकांची एक रिक्वायरमेंट असेल की हिने हे केलं तर आम्हाला आवडेल, पण हे तुला करायला आवडतंय का, हा माझा प्रश्न मला खूप वेडा करतो. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये मी ऍक्च्युली ह्याच्यावरती खूप म्हणजे म्युझिक आवडायचं असेल फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, देन यू नीड टू फाइंड समथिंग जे तुला करायला आवडेल. आणि मग जर ते लोकांना आवडलं तर मग दॅट इज गोइंग टू बी युअर रिलेशनशिप फॉर लाईफ. सो ट्रू. चाल, सॉरी पण सो सॉरी सो सॉरी, तुझ्या कनेक्शनचा परत प्रॉब्लेम होतोय, मला ऐकू येत नाहीये. तर आपण परत एकदा ट्राय करूया का कनेक्शनचा? शाल्मली खूप छान सांगते, खूप मनापासून सांगते आणि मला खूप वाईट वाटतंय की आपल्याला मध्ये या गप्पांमध्ये खंड पडतोय. पण लेट्स ट्राय वन मोर टाइम. नो. हाय, हा, आला येस, का आला आवाज? आला आला आला. उफ, परत गेलाय. आला आला. हा, तर येतोय जातोय ना. मी काय करू, एक सेकंड थांब. मी राउटर चल, जवळ बाय चान्स काही डाउनलोडला चेंज लावलास करायचा का? प्रयत्न सौरभ करते. भालेराव आपल्याला सांगतोय की डाउनलोडला लावला असेल तरी थोडासा नेटवर्कचा इश्यू येऊ शकतो. गाईज, लेट्स ट्राय वन मोर टाइम. आय एम शुअर की हे थोडंसं इंटरप्शन जेव्हा येतं तेव्हा त्या गप्पांमध्ये एक ब्रेक आल्यासारखा वाटतो. पण इट्स ऑल वर्थ इट असं मला वाटतं, कारण ह्या गोष्टीची वाट बघितली पाहिजे. जेव्हा ऐकायला मिळणाऱ्या गप्पा इतक्या इंटरेस्टिंग असतात आणि माणसं इतकी इंटरेस्टिंग असतात, तेव्हा इट्स ऑल वर्थ इट. आता हाय येतोय का? हाय. मला आता तुझं मी आला. व्हिज्युअल येत नाहीये, पण तुझा आवाज थोडासा येतोय. काहीतरी बरोबर सिरियसली इथे लॅग आहे नेटवर्क मध्ये. असं मला वाटतं. तुला माझा आवाज येतोय क्लिअरली? यू वॉन्ट टू ट्राय वन्स अगेन? मी परत लाईव्ह एंड करून परत तुला ऍड करू? शुड वी डू दॅट? येस. नो प्रॉब्लेम शाल, काहीच प्रॉब्लेम नाही. डोंट वरी, स्ट्रेस नको घेऊ. हार्ड लक. तोपर्यंत आय थिंक मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा शाल्मलीला इथं आणायचा प्रयत्न करूयात. मीनवाईल मला अनेक दिवसांपासून एक कविता ऐकवायची होती. छोटूशी कविता आहे, याआधी कधी न ऐकवलेली. ती तुम्हाला सगळ्यांना ऐकवते आणि मग आपण शाल्मलीला परत ऍड करूया. अम, या कवितेची फरमाईश आली होती. सो एकटेपण नावाची कविता आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण आता एकटा आहे. सो या सगळ्यांसाठी एक छोटूशी कविता ऐकवते. स्वप्नात स्वप्न, भासात भास, सुवर्णमृग अलगद फास. स्वप्नात स्वप्न, भासात भास, सुवर्णमृग अलगद फास. नाटकात नाटक, तळ्यात चंद्र. नाटकात नाटक, तळ्यात चंद्र. वारा झपताल, सप्तक मंद्र. पायी पैंजण, भवताल कुंपण.
पायी पैंजण भवताल कुंपण, तुझ्यात मी माझ्यात तू, अमर्याद एकटेपण, अमर्याद एकटेपण. सो मला नक्की सांगा ही कविता तुम्हाला कशी वाटली. ओके, दिस वॉज नॉट प्लॅन्ड, पण बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की ही कविता तुम्हा सगळ्यांशी शेअर करावी. लेट्स ट्राय. शाल्मलीला आपल्याला ऍड करता येत आहे का मित्रांनो? मी खूप जास्त उत्सुक आहे, मला तिच्याशी गप्पा मारायच्याच आहेत, पण आय थिंक तिचं नेटवर्कच्या गोष्टी फिक्स करते. तोवर आपण गप्पा मारूया. प्राजक्ता इकडे आहे. हाय प्राजक्ता. हेलो. सौरभ आहे, वरद कठापूरकर आहे, अँड शाल्मली इज बॅक. सो मी तिला ऍड करते. क्रॉस फिंगर्स, क्रॉस फिंगर्स, क्रॉस फिंगर्स, क्रॉस फिंगर्स. हॅलो. हाय. येस, गॉट यू. सक्सेस. येस. तर येस. मी म्हणत होते की की आपल्याला जे करायला आवडतंय, जे मला आवडेल करायला, जे मी केलेलं लोकांना आवडेल का, हा एक प्रश्न आहे माझ्या डोक्यात आणि मनात, आणि तो एक कॉन्स्टंट प्रश्न आहे. कारण आपली जी टीम असते, जी मॅनेजमेंट किंवा जे लोक आपल्याला ऍडवाइस करत असतात की अभी इफ यू डू दिस ये करियर के लिए अच्छा होगा, या ये करो, या ये अपॉर्चुनिटी अच्छी है, ये डेफिनेटली करना चाहिए, वगैरे वगैरे, बऱ्याचदा मला ते करावंसं अजिबात वाटत नसतं. पण तो एक कॉल घेणं की हे आत्ता करणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण being a musician is not only about satisfying your soul, it's like doing it for the listeners also. पण तो एक बॅलन्स मेंटेन करून ठेवायचा म्हणजे इज रिअली रिअली चॅलेंजिंग. आणि मला वाटतं की जे हार्डशिप्स आपण, जे तू मला विचारलेलास की तुला इट मे नॉट हॅव बीन अ केक वॉक, इट माइट हॅव बीन अ स्ट्रगल, तर ऍज फार एज ऑपॉर्च्युनिटीज मिळणं आर कन्सर्न, मला नाही वाटत तितका स्ट्रगल होता. पण जो एक कॉन्व्हर्सेशन, एक संवाद आपण स्वतःशी जो साधत राहायला पाहिजे, की मेंटली एक कंटेंट राहायला किंवा मेंटली अपबीट राहायला ह्या इंडस्ट्रीमध्ये, मला तो चॅलेंज वाटतो. तो केक वॉक अजिबात वाटत नाही. कारण गाणी रिलीज होतात, बरीच गाणी जी माझी रिलीज झाली आहेत, जी लोकांना खूप आवडली आहेत, ती मला अजिबात आवडत नाहीत. आणि असं खूपदा होतं. सिरियसली खूपदा होतं. आणि मला वाटतं यार, असं का आपलं वेवलेंथ का नाही जुळत, म्हणजे ऑडियन्सची माझी वेवलेंथ का जुळत, असं मला इतक्यांदा वाटतं. आणि स्टॉप थिंकिंग लाईक दॅट, डोंट थिंक लाईक दॅट. पण दॅट इज द ट्रूथ. म्हणजे जर मी माझे कॉम्पोजिशन रिलीज केले आत्ता, तर आय थिंक 70% कॉम्पोजिशन लोकांना नाही आवडणार. आणि इट्स नॉट बिकॉज इट्स बॅड, it's not because it doesn't make sense, it's not musical, it is just not in the right rhythm with the audience who's used to listening to me. Yeah, करेक्ट. सो हा एक वेगळाच किती नॉन म्युझिकल एलिमेंट आहे तुझ्या आयुष्यातला खरं तर. ज्याचा डेली संगीताशी काही संबंध नाही. पण आय कॅन गेट दॅट डिलेमा. इट्स लाईक मला ऍक्टिंग करायला आवडते, म्हणून मी काही म्हणजे 24 तास 12 महिने 32 काळ ऍक्टच करत नसते ना. म्हणजे बिईंग अन ऍक्टर मला इतर अनेक गोष्टी करायला लागतात ज्या पॉसिबली मला आवडत नाहीत. म्हणजे कित्येकदा एखादा पब्लिक अपिअरन्स, एखादा इव्हेंट, एखादं फंक्शन, आय डोंट लाईक टू बी देअर, बट ते करणं ही सुद्धा माझ्या प्रोफेशनची एक गरज आहे. सो मला अगदी हे कळू शकतं. पण सेम दॅट मला असं वाटतं की मला याच्यातनं सर्व्हाइव्ह करायला काय मदत करत असेल तर ती ही गोष्ट आहे की ऍक्टिंग जरी माझी पॅशन असली
तरी माझे खूप छंद आहेत. यु नो, आय हॅव गॉट लॉट्स ऑफ हॉबीज. आणि जे मला सर्व्हाइव्ह करायला मदत करतं, मला फ्रेश ठेवायला मदत करतं, व्हॉट इज दॅट थिंग फॉर यू जे तुला मदत करतं अशा अवघड काळामध्ये? अम, मला विणायला खूप आवडतं. मी खूप विणत असते. हो, म्हणजे आणि निटिंग, विणायला. वा, येस, तुला दाखवते, थांब मी तुला. हे किती गोड आहे. मला इतक्या दिवसात शाल, तुला मी ऐकू येत आहे माझं बोलणं? हो, आता मला माझी सटकली असं. ओ, हे, ओ हे, दिस इज सो ब्युटिफुल. या इट्स अ कुशन कव्हर. तर मी असं म्हणजे ऍक्च्युली मी खूप विणायचे. मी इतकं मध्ये विणायला लागलेले, म्हणजे त्याला आता 2-3 वर्ष झाली, की माझं म्युझिकवरचं एकदम अटेन्शन एकदम कमी झालेलं. मी दिवस रात्र नुसतं विणत होते. देन पैसे वगैरे कमायला लागतील, म्हणजे नाहीतर यू विल नॉट बी एबल टू बाय मोर अँड स्टफ. तर तेव्हा मी कमी केलं, पण तेव्हापासून माझं खूपच कमी झालेलं. पण आता या लॉकडाऊनमुळे मी परत छोट्या छोट्या गोष्टी परत विणायला लागले. आणि हे आता मी माझ्या एका मैत्रिणीसाठी बनवतेय, कारण एज सून एज मी एक काहीतरी बनवलेलं पोस्ट करते किंवा दाखवते ना, तर माझी मैत्रिणी माझ्यासाठी पण काहीतरी बनव, माझ्यासाठी हे बनव ना. खूप वेळ लागतो यार बनवायला, सगळ्यांच्या ऑर्डर्स यायला लागतात. किती मस्त. आय एम शुअर हे तुझ्याबद्दल ही गोष्ट ज्यांना नव्याने कळली त्यांना खूप अमेझिंग वाटणार आहे, मला जसं आता वाटतंय तसं. कारण हे इतकं क्यूट आहे. मला हे बघ, मला आपल्या एवढ्या, किती छंद हा, आहे. हे बघ, ओ माय गॉड. हे बघ, हे तू बघ, म्हणजे यू आर अ हे बघ थरो मी आर्टिस्ट, बनवलंय. माहिती का? दिस इज सो क्यूट. हे पण बनवलंय. हे ना फेल्ट फेल्ट टॉईज म्हणतात ह्याला. फेल्टनी बनवायचं असतं. हा, तर हो, मला अगं हे खूप केवढं गोड आहे का. दिस इज सो प्रिटी. हा माझा छंद आहे. आणि मला कळतच नाहीये काय तो असा बोलावं याच्यावरती. पण हे खूप फारच मस्त. रिलॅक्सिंग आहे. असं छान असं मग्न होते मी. ते एकच रेपिटेटिव्ह मोशन असतो ना, तो बरा तेच करत राहायचं. तर आय थिंक इट रिअली हेल्प्स टू जस्ट काम डाऊन. स्पेशली माझ्यासाठी, ज्या आता काय अशी पर्सनॅलिटी ज्यांची आहे त्यांच्यासाठी आय थिंक निटिंग इज व्हेरी व्हेरी कामिंग, सुदिंग. खूपच कमाल आहे शालिनी, खूप कमाल आहे. मला खूप कौतुक वाटतं यार तुझं. कारण म्हणजे आर्टिस्ट म्हणजे काही फक्त आपण जे करतो किंवा त्याच्यातच आपली सगळी एनर्जी ओतून तिथेच आपण फक्त वाहत राहायचं असं काही नाहीये. यू कॅन हॅव सो मेनी डिफरंट हॉबीज, यू कॅन मेक युअर लाईफ सो ब्युटिफुल. आणि ते तू म्हणजे परोपरीने करतेस. म्हणजे अशी एक छोटी हॉबी असेल किंवा एक्सप्लोरिंग असेल, नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं असेल, युअर ओपन फॉर एव्हरीथिंग. बट ऍट द सेम टाइम आय हॅव सीन यू बिंग रिअली स्ट्रॉंग. जर का तुला एखादी गोष्ट किंवा एखाद्या माणसाचं, एखाद्या व्यक्तीचं म्हणणं पटलं नाही, तर तू अजिबात शहाण्या मुलीसारखं होला हो करत नाहीस. यू आर व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आणि ही एक गोष्ट अशी आहे तुझी जी मला असं वाटतं की हे मला यायला पाहिजे, हे मला आलंच पाहिजे. ही पॉवर, ही यु नो, टू बिलीव्ह इन युअर सेल्फ टू दॅट एक्सटेंट की तू उगाच वाटेल त्या गोष्टी कधी ऐकून घेत नाहीस. आणि हे मी जवळून बघितलंय. सो आय वॉन्ट यू टू टॉक अबाउट इट, कारण दिस इज अन अमेझिंग क्वालिटी. आय थिंक हे बाबाकडनं, कारण बाबा ऑलवेज यूज टू टेल मी की व्हॉट इज युअर केस, लाईक आपली काय केस मांडवा तुम्ही, जे जे काही विचारताय मला, लेट मी डू दिस. बचपन में और ऑलवेज लाइक
जाऊ दे ना प्लीज, मला लोणावळ्याला फ्रेंड्स बरोबर एकदा मी बाबा 3 साईड्सचं पत्र लिहिलेलं. बाबा आणि एकत्र राहतो पण मी तरी त्याला पत्र लिहिलं की डिअर बाबा, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. आय वॉन्ट टू माय फ्रेंड्स टू ओव्हरनाईट स्टे वगैरे वगैरे. आणि इथे 12 होते. ओके, देयर वॉज नो वे दॅट ही वॉज गोइंग टू से येस. पण आय थॉट दॅट माय केस वॉज व्हेरी स्ट्रॉंग. पण मला बोलताना मी अडखळेन किंवा मी असं वगैरे असं मग झालं तर मग आय विल लूज. म्हणून मी म्हटलं मी लिहून ठेवणार आणि मग बाबाला मी सेंड करणार. आणि इट बेसिकली कम्स फ्रॉम देअर. बाबा गेले लोणावळ्याला फ्रेंड्स. पण आय थिंक आय हॅव बीन ब्रॉट अप विथ द आयडियल की नीड टू लिसन टू what someone else is saying, at the same time know what you are saying and really believe in what you are saying or thinking, and then come to a come to a consensus based on reason. तुला जे वाटते ते एकदम 100% खरं नाहीये. म्हणजे आय गिव्हन अ लॉट ऑफ टाइम्स. ना 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 नो. We can't hear you. पुन्हा एकदा शाल्मली डिस्कनेक्ट केलंय शाल्मलीने, कारण पुन्हा सेम प्रॉब्लेम येतोय. नेटवर्क इश्यूज आज आहेत, आय नो मित्रांनो, पण लेट्स हँग ऑन टू दिस. लेट्स ट्राय वन मोर टाइम. हेलो 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 हेलो. येस, यू आर ऑडिबल. हा, तर तुला जे वाटतंय ना असं की मी खूप अशी खंबीर वगैरे आहे आणि मी माझ्या ओपिनियनला असं पकडून ठेवते वगैरे, हो पण आणि नाही पण. लाईक अ लॉट ऑफ थिंग्स, लाईक अवधूतने म्हटलेला एक गोष्ट आय रिअली आय वॉन्ट टू ब्रिंग इट अप नाव. सूरनामामध्ये त्याचं एकदा असं खूपदा म्हणणं असायचं की गाणी आपण जेव्हा शिकतो तेव्हा ती जशी आहेत तशी आधी शिकावी आणि मग त्याला इम्प्रोव्हाइज करावी. आधी जी आहे ती तशी. आणि माझं तेव्हा म्हणणं होतं त्या कुठल्या तरी एपिसोड मध्ये की why should you want to do something exactly as is? Why can't you do it your way? Do it your way. And I have been doing a lot of thinking, and I don't think there is anything wrong in changing what you think, what you used to think and what you think now. कारण आता मला खरंच वाटतं हे की ही इज राईट. आधी जे आहे, जे एक्झिस्टिंग आहे ते आधी करता यावं, कारण दॅट इज ऑल्सो स्किल दॅट यू लर्न टू डू दॅट. आणि मग ते आपलंसं ही एक स्किल आहे शिकण्याजोगी. तर आय चेंज माय स्टँड फ्रॉम दॅट एपिसोड. नो, बट दॅट्स डिफरंट बिकॉज दॅट्स अनदर क्वालिटी विच यू हॅव. की समजा आपलं एखादं एक मत आहे, ते जेव्हा तुझ्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे, तेव्हा यू आर सो ओपन अँड सो फ्रँक अबाउट इट की यू हॅव, आय मीन, तू किती सहजपणे ते ऍक्सेप्ट केलं. सो दॅट्स सम अदर क्वालिटी विच यू हॅव, विच इज फॅन्टॅस्टिक. चार, मला इतकी मजा येते कारण इतक्या गोष्टी तुझ्याबद्दल आता बोलता बोलता मला कळतात. इट्स सो फॅसिनेटिंग. आणि नाव आय जस्ट क्विकली एक्सप्लेन टू यू की आम्ही हे जे चॅट सेशन आपण करतो, तुला लक्षात आलं की इट इज नॉट जस्ट अन इंटरव्ह्यू. ओके, ह्या माझ्या मित्रमैत्रिणींशी मी मारलेल्या गप्पा आहेत अशासाठी की याचा सगळा पर्पजच आहे की जे आपल्याला अदरवाईज भेटल्यावर शेअरच करता आलेलं नाही कधी, त्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी बोलता याव्यात, त्या शेअर करता याव्यात. आणि त्याचं माझं फाउंडेशन हॅज ऑलवेज बिन रीडिंग. ओके, रीडिंग इज वन थिंग विच कीप्स मी सेन. आणि नाव आय नो की इवन यू लव्ह टू रीड. सो मला हे ऍक्च्युली ऐकायचंय की तू काय वाचतेस, तुला काय आवडतं, वॉट्स द जॉनर दॅट यू लव्ह. आत्ता काय वाचतेस? सॉरी, आय एम थ्रोईंग अवे सो मेनी क्वेश्चन्स ॲट यू. नो,
वाचन असं स्पर्ट्स मध्ये आवडलंय इन माय लाईफ. मला आधी खूप आवडायचं, मग मध्ये अजिबात काही नाही वाचायचंय, मला वाचताच येत नाही वगैरे असं झालंय. आणि आता लॉकडाऊन मध्ये मी आज 3रं पुस्तक संपवलं वाचायचं. आणि इथलं मला फार आवडतं वाचायला, जे इज लाईक फिक्शन वगैरे वगैरे, बिकॉज इट कीप्स यू डिस्ट्रॅक्टेड. पण जे आज मी संपवलं पुस्तक ड्रेस्ड, आणि त्याची टॅगलाईन आहे इट्स बेसिकली अबाउट चीप फॅशन और फास्ट फॅशन. आणि ओके. it is not, it is like a real analysis of आपण कसे ऍज कन्झ्युमर्स, आपण जे कपडे घालतो किंवा विकत घेतो, त्याची कन्झ्युमर बिहेवियर कसा बदललाय. म्हणजे फ्रॉम आधी लोक स्टिच करायचे, टेलरकडे जाऊन बनवून घ्यायचे, ऍक्च्युली त्याच्या आधी स्वतःच बनवायचे स्वतःकडे, मग टेलरकडे जायला लागलो आपण. चेन स्टोअर झाले आहेत, जे आपण कपडे विकत घेतो ते लिटरली यूज अँड थ्रो अशीज मध्ये, यु नो, इट स्टार्ट्स लुकिंग फ्रेड अँड इट लुक्स नॉट न्यू. आणि आपण खूप सहज कपडे देऊन टाकतो आजकाल. म्हणजे खूपशे ऑफ सोसायटी जे शॉप, आपण ज्या अमाऊंट ऑफ शॉपिंग करतो, म्हणजे मला वाटतं की इफ आय फॉर माय सेल्फ, की फ्रॉम वर्षातनं 2दा आई कधीतरी घेऊन जायची शॉपिंग करायला, आणि एक टी शर्ट एक पॅन्ट असं काहीतरी मिळायचं. टू फोनवरती बसल्या बसल्या ह्यावरती हे विकत घ्या ते विकत घ्या, बास्केट भरत राहा, मध्ये कधी नाही परचेस नाही केलं, कधी कधी केलं, मग तो कपडे येणार, मग ते आपण घालणार, नाही बाबा हे नाही मला फिट होतंय, मला परत पण करायचं नाहीये, पण हे इतक्याच रुपयाचं होतं, 200 रुपयाचं होते, 300 रुपयाचं होते, देऊन टाकूया. ही जी सायकॉलॉजी ती आपल्या एन्व्हायरमेंट साठी, आणि जे इट द कॉन्सिक्वेन्स ऑफ आर बिहेवियर इज अपॉलिंग फॉर एन्व्हायरमेंट. म्हणजे ज्या ह्याच्यासाठी ज्या प्रपोर्शन्स मध्ये क्लोथ्स मॅन्युफॅक्चर, ज्या कंडिशन्स मध्ये वर्कर्स काम करतायत, इज लाईक आपण काय करतोय, आपण काय झालोय, आपण जे आपल्या तेही वापरतोय, आणि इट इज नॉट हेल्पिंग एनी वन ऑर एनिथिंग. मला हे जाणवतंय आता या लॉकडाऊन मध्ये की मी शॉपिंग केली नाहीये 2 महिने, आणि मला आठवत नाही लास्ट टाइम मी 2 महिने विदाउट शॉपिंग केले. आय डोंट रिमेंबर. आता आय एम शुअर की ह्या चॅट मध्ये असे लोक असतील जे तितके शॉपिंग करत नसतील, पण ऍट द सेम टाइम कम्पेअर्ड टू 10 years टू नाव, आपण स्वतःला इव्हॅल्युएट केलं तर आपण किती जास्त शॉपिंग करतो आता, आणि आपली काही सेंटिमेंटल व्हॅल्यूच नसते त्या कपड्याला घेऊन. म्हणजे आता मी घातलंय त्याला, म्हणजे मी असं कधी हाताने, मला धुतल्याचं आठवत नाहीये, एकदम असं प्रेमाने मी हाताने धुतलंय, कारण ते वॉशिंग मशीन मध्ये घातलं तर त्याला हे होईल ते होईल, असं मला एकही गार्मेंट आठवत नाही. म्हणजे देर इज नो काही त्याला प्रेशियसनेसच नाही. आणि दॅट्स व्हॉट दिस बुक वॉज अबाउट, ओव्हर ड्रेस्ड. आणि मी एकदम अशी हे झाले, म्हणजे मी सगळे कपडे काढून टाकणार घरातले, आणि मी आता आय एम गोइंग टू स्टार्ट अ लाईफ दॅट इज न्यू विथ लव्ह. म्हणजे माझ्या कपड्यांना मी प्रेम देणार, त्याचे फॅब्रिक कडे मी लक्ष देणार, त्याच्या वर्कमॅनशिप कडे लक्ष देणार. कुठे ना, म्हणजे मिळतायत कपडे, स्पेंडिंग पॉवर डज नॉट एंटायटल यू टू गो अँड स्पेंड एव्हरी डे. इट डझंट हॅव. आणि ते खरंच मला असं इथे एकदम असं भिडलंय. आय एम गोइंग टू डू समथिंग व्हेरी बिग विथ दिस टॉपिक. आणि एनिवे मला फॅशन कडचा कल पण आहे, आणि मला फॅशन मध्ये काहीतरी करायचं इन द फ्युचर, बट आय थिंक इट नीड्स टू स्टार्ट समवेअर रिअली सॉलिड. अँड आय थिंक दिस इज अ व्हेरी सॉलिड ग्राउंड टू स्टार्ट फॅशन ऑन, टू स्टार्ट क्लिनिंग वन सेल्फ. किती सुंदर मुद्दा आहे हा पण शाल्मली, किती सुंदर मुद्दा आहे हा. कारण मी पण आता तू बोलतीयस तेव्हा मी विचार करते की लॉकडाऊन मध्ये माझ्या कपाटात असे अनेक कपडे आहेत जे मी वापरलेच नाहीयेत. म्हणजे ते नसले तर माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, हे ऍक्च्युली तू जेव्हा आता बोलतेस तेव्हा मला रिअलाइज होतंय. मी ना So this is so true.
हे रडायचं पुस्तक नाहीये, अजिबात ह्याच्यात रडण्यासारखं काही नाहीये, पण मी इतक्यांदा रडते पुस्तक वाचताना. आय कॅनॉट एक्सप्लेन. वाटतं की मी केव्हा झाले अशी, मी अशी केव्हा झाले, म्हणजे वेन डिड आय मेक करेक्ट. दॅट फ्लिप, की आता म्हणजे आई मला म्हणते माहितीये, अगं शालू हे असू दे, हे असू दे, छान दिसतंय, हे कशाला देऊन टाकतेस. म्हटलं आई मी घातलंय ते 2दा, आता झालं त्याच. असं मी म्हंटलंय यार, मी कुठल्या तोंडाने म्हंटलंय हे, मला खरंच म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी दॅट पर्सन, दॅट्स इट. यु नो व्हॉट, हे आय थिंक आपल्या अख्ख्या जनरेशनच एक एक थिंकिंग आहे. कारण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या झाल्या आहेत की तू जसं म्हणालीस की ती क्राफ्टमनशिप, त्याच्यात किती जणांचे कष्ट गेलेत, किती गोष्टी आहेत, या गोष्टींना आपण ह्युमनली अटॅचच होत नाही. सो दिस इज अ रिअल आय ओपनर ऍक्च्युली. काय, दिस सच अ वंडरफुल थॉट. आणि स्पृहा, आय थिंक दिस गोज टू एव्हरीथिंग. म्हणजे आपण फास्ट फूड पण म्हण, फास्ट फॅशन, फास्ट फूड, म्युझिक ऑल्सो. आपण किती लवकर गोष्टींची, म्हणजे आपण एक गाणं ऐकतो, ते आपल्याला आवडतं, मग शाल, शाल्मली फार सुंदर मुद्द्यावर बोलतेय आणि आय थिंक आपण ही चर्चा कंटिन्यू करणार आहोत याच मुद्द्यावरची, बिकॉज हा इतका फॅसिनेटिंग विषय आहे की ती सांगत होती ऍक्च्युली फास्ट फूड असेल, फास्ट म्युझिक असेल, जसं फास्ट फूड किंवा फास्ट फॅशनचा आपण विचार करत नाही, तसंच म्युझिकचंही झालंय. कारण पूर्वीची गाणी आपल्या इतक्या मनाच्या जवळ का राहिली आहेत, कारण त्याच्यामध्ये इतका प्रचंड एफर्ट गेलाय, इतका प्रचंड विचार गेलाय. आणि आजची गाणी आपल्या कदाचित आपण आज ऐकतो, उद्या ती आपल्या डोक्यातनं निघून जातात. हा इतका सुंदर मुद्दा शांभली तू आता सांगत होतीस. दिस रिलेट्स टू म्युझिक एज वेल, ॲज यू वर सेइंग. एव्हरीथिंग, इट रिलेट्स टू एव्हरीथिंग. आपण स्वतःला असं समर्पितच करत नाही कशालाही आता. म्हणजे ती आय छान. myself up, I will get consumed in something, I will love something, I will cherish something. अशा किती गोष्टी आहेत. म्हणजे मला मला करेक्ट. माझं वॉर्डरोब मधले एक शूज, जे जे इतके मळलेले, इतके खराब झालेले, म्हणजे त्याला इतक्यांना मी मोचीकडे नेलेलं की आई म्हणाली की आता झालं त्याच, देऊन टाकते, आता फेकून देते, कोणाला देण्याजोगे पण नाही, 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 मी हे घालणार, मला आवडतात. यूज टू कॉल देम माईस. अगदी छोटेसे होते, लिटरली यूज टू लुक माऊस. But I don't have a single other memory of anything that I have loved with all my heart, as far as clothing is concerned. And it is, I don't know, it's thought provoking. आय गेट यू. आय कम्प्लिटली गेट यू. इट्स एक्स्ट्रीमली थॉट प्रोवोकिंग. शाल्मली प्लीज त्या पुस्तकाचं नाव परत एकदा सांग, कारण तेव्हा नेमकं नेटवर्कमुळे त्या पुस्तकाचं नाव मिस झालं, आम्हाला ऐकू आलं नाही. आणि शाल्मली बिईंग शाल्मली, ती आतल्या खोलीत गेली आहे पुस्तक आणायला. ती असं नाही अलाउड आहे का? हे बघ, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. ओव्हर ड्रेस्ड. येस, अमेझिंग. खूप सुंदर आहे. म्हणजे इट्स अ लॉट ऑफ स्टॅटिस्टिक्स. पण आपण जे क्लोदिंग होतं, ज्या सेंटिमेंटनी क्लोदिंग वापरलं गेलं इन द पास्ट, आणि ज्या सेंटिमेंटनी आपण आता क्लोदिंग कडे बघतो, हे सगळं आहे या पुस्तकात. आणि इट्स चेंज्ड अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी. कारण आय एम व्हेरी व्हेरी, खूप अशा आयडियाज आल्या आहेत विथ व्हॉट आय वॉन्ट टू डू विथ माय ओन लाईफ अँड हाऊ आय वॉन्ट टू ब्रिंग फॅशन इन टू माय लाईफ. अमेझिंग. शाल्मली, आय थिंक परत आम्ही तुला थोडस लूज केलंय का? नाही, तू बोल काहीतरी पटकन. आवाज 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 परत गेला. लेट्स रिकनेक्ट. लेट्स रिकनेक्ट. मी हे सेशन सुरू झाल्यापासून म्हणतेय की इतक्या अमेझिंग गोष्टी एक 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 करत
प्रत्येक गप्पांमधनं मिळत जातात. हा विचारच माझ्या डोक्यात इतक्या दिवसात कधी आलेला नव्हता. ओमी द वझीर असं म्हणते की आय नो दॅट बुक, माय सिस्टर ऑल्सो हॅज दॅट बुक. अमेझिंग. आणि मी आता हे पुस्तक मिळवून वाचणार आहे. मीन व्हाईल मी पुन्हा एकदा शाल्मलीला ऍड करतेय. येस. येस शाल. आपल्याला आज इंटरनेटने त्रास दिलाय, पण आय एम व्हेरी हॅपी की आपण हे सगळं बोलतोय, कारण हे चॅट माझ्या लक्षात राहणार नेहमी, ह्यातले मुद्दे. गुड गुड गुड. पण मी पण ती कॉमेंट वाचली की त्याच्या कोणाच्या तरी बहिणीकडे पुस्तक आहे. सो येस येस येस. मी वाचलंय आणि ती शेअरिंग. सुरू आय रिअली ऑल्सो वॉन्ट टू टॉक अबाउट दिस. आपण किती गोष्टी तुला भावंड आहेत का ग? हो, मला धाकटी बहीण आहे. ती तुझे कपडे कधी घालते? अगं तुला गंमत सांगते, आता हा विषय निघालाय म्हणून. सो आम्ही चौघी बहिणी, म्हणजे माझ्या मावशीच्या 2 मुली, सख्ख्या मावशीच्या 2 मुली आणि आम्ही दोघी बहिणी. सो वी आर व्हेरी क्लोज. ओके. आणि आमचा एक म्हणजे सख्ख्या बहिणींसारख्याच आहोत आम्ही चौघी जण. सो आय रिमेंबर की माझी सगळ्यात मोठी बहीण रश्मी, मग मी, मग राधिका मावशीची दुसरी मुलगी आणि मग माझी धाकटी बहीण. सो आमच्याकडे रश्मीपासून कपडे यायला सुरुवात व्हायची. ठीक आहे. सो रश्मीला कायम नवे कपडे मिळायचे. सो ताईकडनं माझ्याकडनं राधिकाकडे आणि बिचाऱ्या क्षिप्राकडे सगळ्यात शेवटी. सो आमच्याकडे असे 4 असा एक प्रवास होता चौघी जणींचा त्या कपड्यांचा. पण त्यामुळे त्या गोष्टीशी इतक्या सुंदर आठवणी आहेत आमच्या जोडल्या गेलेल्या. कारण तेवढी म्हणजे प्रश्न सुगततेचा नव्हता. वी वर वेल टू डू. पण आमच्या आईबाबांना असं कधी वाटलंच नाही की हा कपडा जो चांगला आहे, याला काहीही झालेलं नाहीये तर तो फेकून द्यावा, ही मेंटॅलिटी नव्हती त्यांची. खरंच. आपण हे जे डिस्पोजेबल नॅपकिन, डिस्पोजेबल ते म्हणतो, पण हे आपण एक कनेक्शन बिल्ड करायची एक पूर्ण एक नेटवर्कच आपण कट केलाय आय थिंक. कारण आय डोंट रिमेंबर, म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, कपडे मला व्हायचे वगैरे त्याचा काही संबंध नाही. पण त्याची बायको, माझ्या बायको, जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तिला जे तिच्या चाइल्डहुड ते कपडे वगैरे जे आवडलेले आणि ते आम्ही रोटेशन मध्ये, तिची बहीण आणि मी, आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमचे 3 कपडे असे असतात जे आम्ही स्विच करतो. मग पण त्याच्यावरती पॉलिसी असते की नेक्स्ट टाइम वी मीट यू हॅव टू ब्रिंग इट बॅक. म्हणजे असं नाही की ते आता तुझं आहे तर ते मला परत हवंय, ते तू वापर आणि मला दे. आणि आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये करायला पाहिजे की नाही ही गोष्ट. म्हणजे पण मी तुला आता आणखीन एक गंमत सांगते. आम्ही हे करतो म्हणजे आरती आरती आणि स्नेहा, आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. आरती वडक-बाळकर, ओके, स्नेहा माझगावकर, ह्याही ऍक्टर्स आहेत. सो आरतीला माहितीये की मला खूप आवडतं माझ्या मित्रमैत्रिणींचे कपडे घालायला. मी आज जाहीरपणे सांगते सगळ्या लोकांना या लाईव्ह मधनं. ओके. शाल्मली, यू देअर? तुला आवाज येतोय माझा? कारण तुझा आवाज परत गेलाय. नाही, तुझा आवाज परत. ओके. ना आता येतोय ना. आय थिंक हे करेक्ट आहे. हे येतंय आता ऐकू. पण हे किती छान. सो मी सांगत होते मला जेन्युइनली आवडतं हे. पण दिस इज सो ब्युटिफुल. पण इट इज रेअर. स्पृहा, म्हणजे खरंच तू हे करतेस हे ऐकून मला इतकं मस्त वाटतंय. आणि मी हे डेफिनेटली माझ्या मैत्रिणींबरोबर, माझी एक मैत्रीण आहे सायली म्हणून, ती माझ्या घरी येऊन माझे कपडे घेते आणि मी तिचे घेते वगैरे. पण हे अजून केलं पाहिजे आपण, कारण की देर इज नो नीड टू ओन एव्हरीथिंग, यु नो. आणि आपण त्याच्यामुळे यू बिल्ड अ नाईस बॉन्ड विथ पीपल आणि वेस्टेज नाही त्याच्यामुळे. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इकोसिस्टमला आपण थोडीशी तरी त्याने मदत करू शकतो या सस्टेनेबल गोष्टीमुळे. कारण प्रत्येक गोष्ट वापरून फेकून देणं, आणि हल्ली
कपडे असे बनतात, फॅब्रिक्स अशी बनतात ज्यांना काही होत नाही बघ. सो हा जो कचरा होतो ना, हा जो कचरा तयार करत जातो आपण प्रचंड, सो इट्स अ होल न्यू पॉइंट अगेन जो आपल्या खरंच. गप्पांमधनं आता निघाला. पण माझी वा वा, माय बिग आयडिया, मला एक माय गोल इज ह्याच्यानंतर मी सोईंग शिकणार आहे. मग सोईंग मशीन आय एम गोना बाय. आय एम गोइंग टू ऍट सम पॉइंट इन माय लाईफ ओनली वेअर क्लोथ्स दॅट आय हॅव मेड. that's so. या माझे पण शिवशी हो हो, प्लीज. 100% शुअर. चाल, मला माहित नाही तुझ्या लक्षात आलंय की नाही, पण वी हॅव बीन टॉकिंग म्हणजे 5:30 वाजत आलेत, आपल्याला कळलंही नाही की या गप्पांचा वेळ कसा गेला. सो इतकी मजा येते. मला आणखीन एक गोष्ट तुला खूप महत्वाची हो. विचारायची, की तू फक्त ऍक्टिंग करून थांबली नाहीयेस, तू फक्त डान्स करून थांबली नाहीयेस, तू फक्त गायिका म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करून थांबली नाहीयेस. इट्स इट्स दिस अमेझिंग क्वालिटी अबाउट यू, की तुझा जो एका ठिकाणी एका पडावावर न थांबण्याचा स्वभाव आहे, जो मला खूप अट्रॅक्ट करतो. तू आता म्युझिक कंपोजर पण होतीये. सो जून ही जी फिल्म आहे, नो 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 नो, प्लीज जाऊ नको शाल्मली. हे इंटरनेट, हे प्रभु, शाल्मली को हमसे जुदा ना करो. मी हे इंटरनेट, हे प्रभू असं करत होते, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीये. आपण पुन्हा एकदा शाल्मलीला ऍड करूया. हाय शाल. हाय. अगं माझं येस, असं झालं की मी तुझं खूप कौतुक करत होते आणि नेमकं मी तेव्हाच ऐकलं. इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला. मी ऐकलंस? तुझं कौतुक ऐकलं. हो हो. सो तू आता जून ही जी फिल्म आपल्या मित्रांची येते, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, आपला मित्र सिद्धार्थ मेनन. ऍक्च्युली सिद्धू हे चॅट ऐकत होता, मी आपण बोलत होतो, सो फ्लो मध्ये त्याचं नाव नाही घेतलं. सो ही वॉज देअर इन दिस चॅट. नेहा पेंडसे आहे त्या फिल्म मध्ये, आणि हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत, येस. आणि यांच्या फिल्मचं तू म्युझिक करतेयस. सो हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स? इट्स संगीतकार शाल्मली अमेझिंग. म्हणजे खोलगडे. ओ माय गॉड ना. खरंच. म्हणजे मी पण जेव्हा जेव्हा निखिलनी मला म्हटलं की तू करशील का म्युझिक, तर मी तोंडावरती हो म्हणाले. त्याला म्हटलं पण हॅलो ब्रदर, कंपोजर वगैरे होणार मी, असं मी स्वतःला म्हटलं डोक्यात. पण इट्स 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 अमेझिंग. कारण अँड ऑल्सो आय रिअली वॉन्ट टू से दिस, की असं नाहीये की मला माहितीये कसं करायचं, मी खूप केलंय आणि आता मला करायची फिल्म मध्ये संधी मिळतेय. पण एक उडी घ्यायची आणि मग बघायचं कुठे काय पोचतोय, नाही होतंय, डुबतोय का काय होतंय ते बघायचं. ह्या वा. सायकीने मी त्याला हो म्हटलं. आणि ऑल्सो त्यांनी एक माझं गाणं ऐकून मग त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि ते ऍक्च्युली गाणं मी तुला आज ऐकवणार आहे स्पृहा, आणि तुम्हाला सगळ्यांना. पण याय! सो देर इज अ कनेक्शन, देर इज अ कनेक्शन. तर मी जेव्हा ह्या समर मध्ये बर्कलीला गेलेले, तेव्हा मी एका सॉन्ग रायटिंग शोकेस साठी ऑडिशन दिलेली, ज्याच्यात तुम्ही स्वतःनी लिहिलेली जी गाणी आहेत ती प्रेझेंट करून मग तुम्हाला 2-3 राऊंड मधनं शॉर्टलिस्ट तुम्ही होता. तर ते शॉर्टलिस्ट झाले मी, आणि माझ्या मेंटॉरनी मला ते गाणं कम्प्लीट करायची मदत केली, आणि ते ओके. कम्प्लिटेड गाणं मी प्रेझेंट केलं. आणि त्या तो असा आपण कसं आता लाईव्ह करतोय तसा एक लाईव्ह टेलिकास्ट होता, जो निखिलनी बघितला. आणि निखिल म्हणाला वा, मला हे गाणं दे माझ्या फिल्मसाठी. मी म्हटलं हे काही मी देणार नाही गाणं तुझ्या फिल्मसाठी, मी नवीन लिहून देईन तुला. तर तो म्हणाला हो हो चालेल चालेल, नवीन लिही. म्हटलं बरं ठीक आहे, मग लिहिते नवीन. म्हणतो मग म्हणजे तू फिल्मचं म्युझिक करणार? म्हटलं हो. म्हणजे मग आता ठीक आहे, मग मी म्युझिक करते. असं झालं म्हणजे. पण म्हणजे बघ ना, म्हणजे मी शिकायला म्हणून गेले,
त्यात मी माझं छान गाणं, मी काही असं डोक्यात न ठेवता आपलं गाणं पियानोवरती त्या शो मध्ये गाते आणि निखिल महाजन बघतोय तिकडनं. वाव वाव वाव, किती मस्त. अमेझिंग ए, ऑपॉर्च्युनिटी. समीर विद्वांस नावाचा आपला मित्र इकडे आहे आणि त्याचं म्हणणं आहे, स्पृहा तुला मी खूप पूर्वी शाल्मलीसाठी निरोप दिला होता, एक तर तुला आठवतोय का? आठवत असेल तर तिला आता तरी या लाईव्ह नंतर पोहोचवशील का? तो निरोप असा आहे की त्याला तू खूप जास्त आवडतेस आणि तू खूपच कमाल आहेस असं त्याचं म्हणणं आहे. तर या लाईव्ह मध्ये सम्या मी तुझा निरोप शाल्मलीला पोहोचवला. खूप लोक पुन्हा तुझा आवाज मला येत नाहीये. करते. हाय सिद्धू, तू आहेस इकडे, मला दिसतोयस तू. तुझा मेसेज मी पाहिलाय, पण गप्पांच्या फ्लो मध्ये फक्त मी सगळ्यांची नावं घेत नाही. आय लव्ह यू. वा वा, माझे बाबा आहेत आणि स्पिनिंग रेटिना. हाय कल्पेश, तू पण इकडे आहेस. तर समीरचा निरोप मी तुला पोहोचवला, त्याच्यावर तो हसूनच म्हणतोय, खूप हसतोय तो आणि म्हणतो, हा हा हा, मी कमाल गाते ती, असं म्हंटल होतं मी तिला. आणि सीमा देशमुख आहे इकडे, सीमा मावशी, तिलाही तू खूप आवडतेस असं तिने लिहिलंय खाली, की तिलाही तू भयंकर आवडतेस. थँक्यू गाईज सो मच. थँक्यू व्हेरी मच तुमच्या प्रेमासाठी, आणि तुम्ही मला ज्या ओपन हार्टने ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे ही अशी विचित्र मराठी मुलगी आहे असं तुम्ही आता म्हणत नाही, म्हणून मला खूप त्याचा खूप आनंद आहे. तू खूप हार्डवर्क केलंयस त्याच्यासाठी डार्लिंग. येस. पण तू जसं म्हणत होतीस तसं एक तू लिहिलेलं एक गाणं तू मला ऐकवलं होतंस. आपण एकदा, यू रिमेंबर, आपण एक शो बघून परत येत होतो एकत्र, आणि तेव्हा तुझ्या गाडीत तू मला तुझं एक गाणं ऐकवलं होतंस. सो मी त्या वेळेला मी मला हे, तुला हो, तू लिहिलेलं, तू कंपोज केलेलं एक गाणं तू मला ऐकवलं होतंस. आणि आय स्टील रिमेंबर, कारण सगळ्याच संगीतकारांना इतकं सुंदर लिहिता पण येतं असं मी कधीच पाहिलेलं नाहीये. हार्डली काही लोक आहेत, म्हणजे अशोक पत्की काका आहेत ज्यांना अप्रतिम काव्य स्वतःच्या चालीवरती लिहिता येतं. अवधूत आहे गुप्ते, ज्याला स्वतःची गाणी स्वतः लिहिता येतात. बट फॅन्टॅस्टिक तुझं लिखाण होतं त्या गाण्यातलं. आय स्टील रिमेंबर की ज्या पद्धतीने आपण ते निवांत ऐकत ऐकत आलो होतो. अँड यू वर टॉकिंग अबाउट बियॉन्सेचा तुझ्यावरचा इन्फ्लुएन्स. बियॉन्सेचा ऍक्च्युली आय वुडंट से सॉन्ग रायटिंग इन्फ्लुएन्स, पण परफॉर्मन्स आणि सिंगिंग स्टाईल चा खूप इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर. जॉन मेयरचा सॉन्ग रायटिंग संदर्भात इन्फ्लुएन्स खूप मोठा आहे. कारण इज जस्ट अमेझिंग. म्हणजे इझी टू अंडरस्टँड, असं नाही की काहीतरी एकदमच डिफिकल्ट कॉम्प्लेक्स लिहिलंय. थॉट्स आर व्हेरी व्हेरी इझी टू अंडरस्टँड, बट सो ब्युटिफुली म्युझिकली आणि पोएटिकली ऑल्सो. सो मला असे खूप माझे पण मी जास्त करून म्युझिक जास्त ऐकलंय आणि मी स्वतः पण इंग्लिश म्युझिक लिहिते, कारण माझं जे थिंकिंग आहे ते आय थिंक इंग्लिश मध्ये होतं, तर रायटिंग बिकम्स इझियर इन. तर येस, आय एम गोइंग टू प्ले दॅट सॉन्ग फॉर यू वेन इट्स टाइम इन द शो फॉर. अँड आय एम शुअर सगळे जे ऐकणारी माणसं असतील ती वाट बघत असतील की शाल्मली आली आणि इतका वेळ काहीच गाणं झालं नाही, असं कसं होऊ शकतं यार. बडबड. पण किती मस्त बोलतेस. आता एक ताई आहे तिकडे आपल्या चॅटमध्ये, त्यांनी लिहिलंय की मला शाल्मली आधीपासून आवडतच होती, पण आता तिचे विचार ऐकून मी तिच्या आणखीन प्रेमात पडले. दॅट इज सो. थँक यू सो मच. ओके. ओके, तर ह्या गाण्याचं नाव आहे लव्ह यू डबल.
आणि हे नो शाला, आय जस्ट लॉस्ट यू. शाल्मली आपल्याला गाणं ऐकवणार आहे आणि कितीही आज संकट आली. एक कोणीतरी फार मस्त लिहिलं होतं एका मित्राने की आज इंटरनेट कनेक्शनच्या प्रॉब्लेम्समुळे शाल्मली म्हणेल मैं परेशान परेशान. आणि ती इथे असताना मी गाते आहे. ही अजिबात चांगली गोष्ट नाही. सो मी माझी बडबड बंद करून तिला ऍड करते. पण या सगळ्यात तुम्ही आमच्या सोबत आहात. थँक्यू सो मच त्या सगळ्यांना जे पेशंटली आपलं हे चॅट ऐकतात. आय नो, थँक्यू गाईज. तुम्ही खरंच म्हणजे यू रिअली वॉन्टेड टू बी हिअर ह्याचा अर्थ. आय एम शुअर. कारण सी दिस इज अ व्हेरी बिग नंबर यार. म्हणजे आपल्या हाऊसफुल शोजचा हा नंबर आहे ऑलमोस्ट. कारण इट्स मोर दॅन 600 पीपल ज्यांना आपल्याला ऐकायचं, आपण काय बोलतोय ते ऐकायचं. आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक ना. feeling very special. Okay, so I was saying about this song. तर ह्या गाण्याचं नाव आहे लव्ह यू डबल. ज्याच्या मी हे गाणं त्यावेळेस लिहिलं जेव्हा आय वॉज हॅव्हिंग आय हॅड अ फाईट विथ माय पार्टनर. आणि त्यावेळेस मला त्याच्याशी बोलायची इच्छा नव्हती. मी खाली गेले स्टारबक्स मध्ये आणि मी माझ्या घराच्या खाली स्टारबक्स आहे. मग मी माझ्या डायरीमध्ये असं खूप असं काय असं लिहिलं आणि मी वर आले घरी आणि असं गाणं आलं. माहितीये हे इन अ फॉर्म. म्हणजे ते फॉर्म मी बदललाय आता, कारण बर्कलीमध्ये जाऊन माझ्या मेंटरनी मला काय काय गोष्टी बदलायला लावले. तर दिस इज दॅट फिनिश सॉन्ग. तर हे कसं करूया आपण स्पृहा? म्हणजे मी आधी कवितेसारखं म्हणून दाखवू का सरळ गाऊ? थिंक नाही, आय थिंक आधी तू त्याचे शब्द आम्हाला ऐकव. सो यु नो त्यातली पोएट्री आम्हाला कळेल आणि मग लेट्स यु नो फोकस इट ऑन द सॉन्ग. Okay. Third, it starts like, are we stuck in a painting we've called paradise? Out of luck, loss of words to yours. Oh, it's so pretty, we've called paradise. I'll say it now. Out of luck, loss, be sweethearts, time to run, miles away, on our way and miles apart. Okay, I'm going to do that again. Are we stuck in a painting we've called paradise? Out of luck, a loss of words. Shall we are stuck. Shall we are stuck. Shall we are stuck. Wait. He's stuck in this painting. Okay. येस, वी आर स्टक इन द पेंटिंग. पण आता मला पुन्हा थोडासा आवाज तुझा नीट ऐकू येतोय त्या ह्याच्यामुळे. पण आय थिंक लेट स्टार्ट अगेन. कारण खूप इश्यू होता नेटवर्कचा, सो ऐकायला नाही आलं. पण मीन व्हाईल शेखर रावजी आणि आपल्या चॅटमध्ये आहेत आलेले आणि ते म्हणतात की मॅम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. Shekhar! How did you land up in the Marathi chat room? But I'm so happy. आणि I consider this a compliment to myself. Okay. Hell yeah, it is. Hello, brother. I like it very much. All right. So, the song goes, are we stuck in a painting we've called paradise? Out of luck, a loss of words to describe. Are we done being each other's sweethearts? Time to run on our way and miles apart. My words that once to you were rain, did they come down on you like hail? I promise you now, I take a vow. The song where you're saying in the Yeah. This is such a beautiful concept. Are we stuck in a painting?
Yes. Check. 1, 2, 3. Check. Mic check. झालं चालू. हो, चालू झालंय पण थोडा लॅग आहे, पण आय थिंक ते लाईनवर येईल. मगाशी जसं आलं होतं तसं. Okay. So basically, it's about a fight in the relationship, and you come back saying, "I promise you now that I will love you double." That is the chorus of Yeah. the song. I really like the second verse, which is very literal. Like हे खरंच असं होतं, म्हणजे असं झालं म्हणून म्हणून लिहिलं गेलंय. So, I hold my breath till I can think of something to say. Then I can let is the words, won't you say something? Because this happens, you know, oh, this happens. We're like, this is so say cute. something. So yeah. And then it says, we nap at the ends of our bed, empty space between us dead. I promise you now, I take a vow, I love you. That is the general. किती गोड आहे आणि किती सहज आहे. बेसिकली इतकं सहज आत्मा आलंय तुझ्या. सो दॅट्स वाय आय थिंक इट्स सो ब्युटिफुल. Right. Here we go. Hopefully there is no cut. Cross fingers. Are we stuck? Called paradise, out of luck, a loss of words to describe. Are we done being each other's sweethearts? Time to run our hearts apart. My words that once you were right, did they come down on you like hail? आय विश आत्ता मध्ये ब्रेक येऊ नये. तितकं गोड गातीये आणि आपल्या या इंटरनेट कनेक्शनच्या इश्यूमुळे जरासा ऐक, पण आपण करूच तिला परत ऍड. आय एम शुअर शी वोंट माइंड. Are we back? Yes, we are. Are we back? On a breath till I can think of something to say. Then what I can let is the words, won't you say something? So we stare endlessly into each other's eyes. Then what I think, we nap at the ends of our bed, empty space between. Now I take a vow, I love you double, I love you double. I promise you now, I take a vow, I love you double. I love you double.
तिच्या आवाजाची क्वालिटी इतकी ब्युटिफुल आहे ना, इतकी ब्युटिफुल की असं वाटतं हा हा आवाज ऐकत राहावं. म्हणजे इतक्या मनापासून इतक्या जेन्युनली गाते सगळं, स्वतःची सगळी पर्सनॅलिटी त्यात ओतून गाते. Oh my God. The song is, but I think we can leave that. I think you शाल got एकदा the परत आता gist of the song, or should I do it? एकदा एकदा जर तू जे म्हणशील ते मी करेन. जर तू म्हणालीस मला तुझा येतोय. वी आर नॉट एबल टू हिअर यू. ओके. मला खूप वाईट वाटतंय की या नेटवर्कच्या इश्यूमुळे आपल्याला अनइंटरप्टेड गाणं तिचं ऐकता येत नाहीये. पण मी तिला रिक्वेस्ट करणार आहे की हे गाणं तिने पुन्हा रेकॉर्ड करून आपल्याला एक त्याचा व्हिडिओ पाठवावा आणि आपण सलग ते गाणं जेणेकरून ऐकू शकू. मी पुन्हा एकदा या चॅटमध्ये तिला ऍड करते. आय एम शुअर नेटवर्कचा इश्यू खूपच त्रास देतोय, त्याच्यामुळे आपण या गप्पा संपवूया. पण नो प्रॉब्लेम. आय थिंक या चॅटमधनं जे काही मिळालंय ते इतकं सुंदर आहे. शाल, पण तू आत्ता आम्हाला जॉईन करशील एकदा प्लीज? सो लेट्स से प्रॉपर गुड बाय. आय एम जस्ट ट्राइंग टू ऍड यू इन दिस कॉन्व्हर्सेशन, शाल. कारण मला माहितीये की आर्टिस्टसाठी सुद्धा हे खूप इरिटेटिंग असतं जेव्हा तो काहीतरी परफॉर्म करत असतो, कारण प्रत्येक आर्टिस्ट खूप मनापासून परफॉर्म करत असतो आणि ज्या क्षणी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असं लक्षात येतं, तेव्हा हे कुठल्याच आर्टिस्टला आवडत नाही. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग फॉर एव्हरीबडी. शाल्मली, तू मला ऍड करू शकतेस कारण मला तू दिसत नाहीयेस. एवढे सगळे प्रॉब्लेम्स होऊन सुद्धा जी जी मंडळी आमच्या बरोबर या पूर्ण गप्पांमध्ये राहिलीत, त्यांना सगळ्यांना मी मनापासून थँक्यू म्हणते. कारण तुम्ही जर नसतात तर ह्या गप्पांना इतकी मजा आली नसती. इट वॉज फॅन्टॅस्टिक. मला आज शाल्मलीशी गप्पा मारताना खूप गोष्टी मिळाल्यात. मी अजूनही प्रयत्न करते की एकदा जर का शाल्मली आपल्याला जॉईन होऊ शकली तर मला तिला नीट छान बाय म्हणता येईल आपल्या सगळ्यांकडनं. समहाव मला ती अजूनही दिसत नाहीये. मी तिला ऍड करायचा प्रयत्न करतेय. शाल, मला दिसतंय तू इथे म्हणतेस की मी रिक्वेस्ट पाठवली आहे, पण समहाव मला तुला ऍडच करता येत नाहीये. आय एम सो फ्रस्ट्रेटेड. शिट, आय डोंट नो वाय, पण मला तुला ऍड नाही करता येत आहे. सो एनिवे, आय थिंक आपल्याला या गप्पा थांबवाव्या लागतील कारण मला नाही ऍड करता येत आहे शाल्मलीला. आय एम सो सॉरी शाल्मली, पण थँक्यू सो मच कारण तू आलीस या शो वरती. इतक्या छान, इतक्या मनापासून गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून थँक्यू. कारण आय स्वेअर आज तुझ्याबद्दल माहिती नसलेल्या खूप गोष्टी मला कळल्या. आपण दोघी डिसअपॉइंटेड आहोत आय एम शुअर या नेटवर्कच्या इश्यूमुळे. पण लेट्स ट्राय आणि आपण पुन्हा एकदा गप्पा मारायला भेटूया जिथे आपल्याला आणखीन एकमेकींना काही काही ऐकवता येईल. मला सुद्धा तुला काही गोष्टी ऐकवता येतील, तुलाही मला आणखीन काही कविता, तुझी गाणी ऐकवता येतील आणि आय वेट फॉर दॅट. पण फॉर नाव, फॉर द टाइम बिईंग, आपण आता हे चॅट संपूया कारण हे खूप छान चाललेल्या गप्पा आहेत आणि ह्या अशाच चालू राहाव्यात अशा मलाही वाटतंय. पण कधी कधी टेक्निकली आपल्याला अडचणी येतात आणि आपल्याला त्यांच्यावरती मात करायला लागते.
सो नॉनदलेस आतापर्यंत ज्या गप्पा झाल्या त्याच्यात मला खूप मजा आली. आय एम शुअर तुम्हालाही आली असेल. सो सी यू सून. आपण शुक्रवारी परत भेटणार आहोत आणि शुक्रवारी आपल्याला भेटायला आपला एक खूप छान मित्र येणार आहे, ज्याचं नाव आहे जितेंद्र जोशी, ज्याच्या नावाची फरमाईश तुम्ही सगळ्यांनी केली होती की तुम्हाला त्याला या शो वरती बघायचंय. सो 4:30 वाजता शुक्रवारी दुपारी आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच वन्स अगेन ऑल ऑफ यू. आणि शाल्मली, आय लव्ह यू सो मच. बाय बाय.